विविध भारती पुणे ठळक बातम्या. संसदेचं विशेष अधिवेशन सुरू झालं आहे. लोकसभेत अध्यक्ष ओ.पी. बिर्ला यांनी सकाळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहून कामकाजाला सुरुवात केली. राज्यसभेत उपराष्ट्रपती आणि सभापती सी.पी. राधाकृष्णन यांनी नवनियुक्त सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. लोकसभेत महिलांना आरक्षणाची तरतूद असलेल्या नारी शक्ती वंदन विधेयकाबाबत चर्चेसाठी हे अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. आज पहिल्या टप्प्यात 131वं दुरुस्ती विधेयक, केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी संबंधित विधेयक सादर करण्यात आलं. धर्माच्या आधारावर कोणत्याही प्रकारचं आरक्षण घटनाबाह्य आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं. जनगणना देशात सुरू झाली असून त्यात जातींचाही उल्लेख असेल, असंही त्यांनी नमूद केलं. इराण आपल्या आण्विक हक्कांबाबत तडजोड करणार नाही, असं त्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकेई यांनी म्हटलं आहे. आण्विक ऊर्जेचा हक्क आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार असल्याचं त्यांनी तेहरानमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं. कोणत्याही करारापूर्वी पहिल्यांदा सर्वसमावेशक चौकट ठरवली पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. बिहारमध्ये नवनिर्वाचित मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी खात्यांचं वाटप जाहीर केलं आहे. त्यांनी सध्या स्वतःकडे गृह, कृषी आणि आरोग्यासह 29 खाती ठेवली आहेत, तर उपमुख्यमंत्री विजयकुमार चौधरी यांच्याकडे 10 आणि दुसरे उपमुख्यमंत्री विजेंद्रकुमार यादव यांच्याकडे 8 खाती देण्यात आली आहेत. फ्रान्समधील बोर्डो इथं झालेल्या 15व्या युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत एखाद्या भारतीय स्पर्धकानं सुवर्ण पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईतल्या श्रेया मुंदडा हिनं सुवर्णपदक, केरळच्या संजया फिलो चाकोनं रौप्य पदक आणि तमिळनाडूच्या शिवानी बरथ कुमारनं कांस्य पदक पटकावलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.